कळंबोलीच्या सुधागड शाळेत 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी शाळेत भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते। त्याच धर्तीवर सुधागड एज्युकेशन शाळेत देखील लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार करून ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पनवेल तालुक्यातील वीरपत्नी निशा कांबळे यांचा सहभाग हा लक्षवेधी ठरला। विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या हस्ते निशा कांबळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। 76वा प्रजासत्ताक दिन सर्व भारतभर अतिशय उत्साहात साजरा केला जातो। त्याच पद्धतीने सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे कळंबोली विद्या संकुलात सुद्धा आम्ही हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। या ठिकाणी दरवर्षी लाल किल्ल्यावरती आपले राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहण होतं 26 जानेवारीला। त्याचप्रमाणे यावर्षी आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली सर्व शिक्षकांच्या की आपण सुद्धा लाल किल्ल्याची प्रतिकृती या सुधागड विद्या संकुलामध्ये साजरी करू आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय हुबेहूब साजेशी अशी लाल किल्ल्याची प्रतिकृती आम्ही या विद्यालयात सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी देखावा सादर केला। आणि एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे आज स्वातंत्र्यासाठी आपल्या देशामध्ये अनेक आपल्या वीर जवानांनी शहीद त्या ठिकाणी झालेत आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं। आजपर्यंत सुद्धा आज आपल्या भारतीय सैन्यामध्ये सेवेत असणारे या ठिकाणी आपल्याच रायगडचा एक सुपुत्र भारतीय सैन्यामध्ये काम करत असताना सिक्कीममध्ये त्यांचा त्या ठिकाणी शहीद झाले आणि एक कल्पना डोक्यात आली की आपण सुद्धा या शहीदांचा या ठिकाणी मनापासून विद्यालयाच्या वतीने एक सत्कार म्हणजे त्यांच्या शहीदांना वंदना दिली पाहिजे असा एक कार्यक्रम या ठिकाणी केला। आणि म्हणून आम्ही त्यांच्या वीरपत्नी निशा कांबळे मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांनी सुद्धा एकदा पतीचे एवढा शहीद होऊन सुद्धा एकदा मोठ्या मनाने या विद्यालय संकुलात या ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिल्या आणि त्यांच्या हस्ते एक वेगळी परंपरा कुठेतरी शहीदांच्या वीरपत्नींना आपण या ठिकाणी सन्मानाचं स्थान देऊन एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलाय। तो मला वाटतं या ठिकाणी सर्व कळंबोली नागरिकांच्या वतीने, सर्व समाजसेवकाच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, सर्व पालकांच्या वतीने आणि सर्व पत्रकार बंधू भगिनीच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो। खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्याचा म्हणजे आम्हाला बहुमान मिळाला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी। धन्यवाद।